नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःचा छोटा किंवा मोठा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल पण भांडवलाची अडचण येत असेल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक कुटुंबे मासिक आर्थिक मदत किंवा पेन्शनवर अवलंबून असतात, मात्र केवळ त्या रकमेवर संपूर्ण घरखर्च भागवणे अनेकदा कठीण जाते. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी व्यवसाय सुरू करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यासाठीच राज्य शासनाकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच CMEGP कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा दिली जाते आणि त्यामध्ये 35% पर्यंत सबसिडीचा लाभ मिळतो. या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घेऊया मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजे काय. मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच CMEGP योजना नेमकी काय आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्यांच्याकडे एखादा चांगला व्यवसाय करण्याची इच्छा आहे पण तो सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल नाही, अशा नागरिकांसाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. अनेकांच्या मनात स्वतःचे दुकान सुरू करण्याचे, छोटासा उद्योग उभारण्याचे किंवा एखादी सेवा सुरू करण्याचे स्वप्न असते, पण जेव्हा व्यवसाय सुरू करण्याची वेळ येते तेव्हा सर्वात मोठी अडचण पैशांची निर्माण होते. व्यवसायासाठी मशीन घ्यावी लागते, साहित्य विकत घ्यावे लागते, दुकानाची व्यवस्था करावी लागते किंवा इतर अनेक खर्च करावे लागतात. प्रत्येकाकडे एकाच वेळी इतके पैसे उपलब्ध असतीलच असे नाही. याच अडचणीवर उपाय म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेत सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देते. म्हणजेच तुमच्याकडे चांगली व्यवसायाची कल्पना असेल आणि तो व्यवसाय सुरू करण्याची तयारी असेल तर या योजनेच्या माध्यमातून त्या व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळू शकते. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार आहात हे निश्चित करणे आवश्यक आहे, कारण अर्ज करताना तुम्हाला त्या व्यवसायाची माहिती द्यावी लागते. त्यानंतर त्या व्यवसायासाठी किती भांडवल लागेल त्यानुसार कर्जासाठी अर्ज करता येतो. थोडक्यात सांगायचे झाले तर ही योजना तयार व्यवसाय देत नाही, तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणारी योजना आहे. ज्यांना स्वतःच्या मेहनतीवर उद्योग उभारायचा आहे आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे अशा नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते. कोणते व्यवसाय सुरू करता येतात हे जाणून घेऊया. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की या योजनेत नेमका कोणता व्यवसाय करता येतो. तर मित्रांनो, या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या एकाच ठराविक व्यवसायापुरते मर्यादित राहत नाही. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, कौशल्यानुसार किंवा तुमच्या परिसरात चालू शकणारा व्यवसाय निवडण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला खाद्यपदार्थाचा व्यवसाय करायचा असेल तर वडापाव सेंटर, नाश्त्याचा स्टॉल किंवा इतर खाद्य व्यवसायासाठी अर्ज करता येतो. जर तुम्हाला दुकान सुरू करायचे असेल तर स्टेशनरी दुकान, कपड्यांचे दुकान किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्याचे दुकान सुरू करण्यासाठीही या योजनेचा लाभ घेता येतो. त्याचप्रमाणे आजच्या डिजिटल युगात अनेक तरुण सायबर कॅफे, संगणक सेवा केंद्र, प्रिंटर, झेरॉक्स, स्कॅनिंग किंवा लॅमिनेशन सारख्या सेवा सुरू करत आहेत. अशा प्रकारच्या व्यवसायांसाठी या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करता येतो. जर तुम्हाला घरातून व्यवसाय करायचा असेल तर घरगुती उद्योग, पापड तयार करणे, लोणचे तयार करणे किंवा अशा प्रकारचे लघु उद्योग सुरू करण्यासाठीही ही योजना उपयोगी ठरू शकते. याशिवाय ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन किंवा गाई म्हशी पालन यांसारख्या व्यवसायांचाही पर्याय उपलब्ध आहे. किंवा व्हॅनच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर त्यासाठीही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. प्लंबिंगचे दुकान, इलेक्ट्रिकल दुकान किंवा इतर सेवा देणारे व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील या योजनेत अर्ज करता येतो. म्हणजे छोटा असो किंवा मोठा, विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी या योजनेचा उपयोग होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही नेमका कोणता व्यवसाय सुरू करणार आहात हे आधी निश्चित करा, कारण अर्ज भरताना तुम्हाला व्यवसायाचे नाव, त्यासाठी लागणारे भांडवल आणि त्या व्यवसायाची माहिती द्यावी लागते. म्हणून सर्वप्रथम शांतपणे विचार करा की तुमच्या आवडीचा, तुमच्या अनुभवाचा आणि तुमच्या भागात चांगला चालू शकणारा कोणता व्यवसाय आहे. एकदा तो निश्चित झाला त्यानुसार या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करता येतो. आता जाणून घेऊया कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागतात. कारण अनेक नागरिकांना असे वाटते की सरकार योजनेअंतर्गत अर्ज करायचा म्हणजे खूप मोठी कागदपत्रांची यादी लागेल. पण या योजनेमध्ये मुख्यतः काही आवश्यक कागदपत्रांच्या आधारेच अर्ज करता येतो. सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड आवश्यक असते, कारण त्याद्वारे अर्जदाराची ओळख आणि वैयक्तिक माहिती पडताळली जाते. त्यानंतर पॅन कार्ड लागते. तसेच तुमचे बँकेचे पासबुक आवश्यक असते, कारण कर्जाशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि पुढील प्रक्रिया बँक खात्याच्या माध्यमातून केली जाते. याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र देखील द्यावे लागते, जे तुमचा राहण्याचा पत्ता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असते. मात्र फक्त ही कागदपत्रे देऊन अर्ज पूर्ण होत नाही.
या योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. अनेकांना हा शब्द नवीन वाटतो, त्यामुळे तो समजून घेणे गरजेचे आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुम्ही सुरू करणार असलेल्या व्यवसायाचा संपूर्ण आराखडा. यामध्ये तुम्ही नेमका कोणता व्यवसाय सुरू करणार आहात, तो सुरू करण्यासाठी किती भांडवल लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला किती कर्जाची आवश्यकता आहे आणि भविष्यात त्या कर्जाची परतफेड कशा पद्धतीने करणार आहात याची माहिती दिलेली असते. म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट पाहून संबंधित अधिकारी आणि बँकेला तुमच्या व्यवसायाचा प्रस्ताव समजतो. त्यामुळे हा अर्जाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणून हा रिपोर्ट तयार करताना त्यामधील माहिती अचूक आणि स्पष्ट असणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर अर्ज करण्यापूर्वी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र आणि व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट ही कागदपत्रे तयार ठेवली तर अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते. विशेष प्रवर्गातील अर्जदारांसाठी कोणती अतिरिक्त कागदपत्रे लागतात हे जाणून घेऊया. मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. आतापर्यंत आपण सर्वसामान्य कागदपत्रांबद्दल माहिती पाहिली, पण काही विशिष्ट प्रवर्गातील नागरिकांसाठी काही अतिरिक्त कागदपत्रे देखील आवश्यक असू शकतात. उदाहरणार्थ, जर अर्ज करणारी व्यक्ती दिव्यांग असेल तर त्या व्यक्तीने आपल्या दिव्यांगत्वाचा पुरावा म्हणून UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावे लागते. या कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्ती दिव्यांग प्रवर्गात येते याची खात्री केली जाते. त्यामुळे ही दोन्ही कागदपत्रे अर्ज करताना तयार ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर काही लाभार्थ्यांसाठी त्यांच्या परिस्थितीनुसार अतिरिक्त कागदपत्रे लागू शकतात. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती निराधार प्रवर्गातील असेल तर निराधार प्रमाणपत्र आवश्यक असू शकते. तसेच जर अर्जदार विधवा महिला असेल तर आवश्यकतेनुसार पतीचा मृत्यू दाखला देखील सादर करावा लागू शकतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अर्जदाराने ही सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत. ज्या प्रवर्गात तुम्ही येता त्याचनुसार संबंधित कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे तुमच्या बाबतीत जी कागदपत्रे लागू आहेत तीच कागदपत्रे तयार ठेवावीत. अनेकांना असे वाटते की सरकारी योजनेचा अर्ज म्हणजे खूप मोठी फाईल तयार करावी लागेल, पण या योजनेत तसे नाही. आवश्यक असलेली मूलभूत कागदपत्रे आणि तुमच्या प्रवर्गानुसार लागू होणारी अतिरिक्त कागदपत्रे एवढीच प्रामुख्याने आवश्यकता असते. म्हणून अर्ज करण्यापूर्वी एकदा सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. आवश्यक कागदपत्रे आधीच तयार असतील तर ऑनलाईन अर्ज भरताना किंवा पुढील कर्ज प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनावश्यक अडचण येण्याची शक्यता कमी होते आणि प्रक्रिया अधिक सुरळीतपणे पूर्ण होऊ शकते. 35% सबसिडीचा लाभ कसा मिळतो? मित्रांनो, आता आपण या योजनेतील सर्वात आकर्षक आणि महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, तो म्हणजे 35% सबसिडी. अनेक जण याच कारणामुळे या योजनेबद्दल माहिती घेतात, पण ही सबसिडी नेमकी कशी मिळते हे सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या व्यवसायासाठी तुम्हाला 10 लाखांचे कर्ज आवश्यक आहे. अशा वेळी या योजनेअंतर्गत तुम्ही 10 लाखांच्या कर्जासाठी अर्ज करता. आता इथे या योजनेचा सर्वात मोठा फायदा मिळतो. 10 लाखांपैकी 35% म्हणजेच 3,50,000 रुपये सबसिडीच्या स्वरूपात मिळू शकतात. म्हणजेच या उदाहरणानुसार संपूर्ण 10 लाखांची परतफेड करावी लागत नाही, उर्वरित रकमेची परतफेड करावी लागते. यामुळे व्यवसाय सुरू करताना आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते, कारण कर्जावर मिळणारी ही सबसिडी अर्जदारासाठी महत्त्वाचा दिलासा ठरू शकते. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जाची परतफेड एकाच वेळी करावी लागत नाही. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार परतफेडीचा कालावधी निवडण्याची सुविधा उपलब्ध असते. उदाहरणार्थ 3 वर्षे, 5 वर्षे किंवा 7 वर्षांचा कालावधी निवडू शकता. त्यानुसार तुमच्या कर्जाचे मासिक हप्ते निश्चित केले जातात. याचा अर्थ असा की तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नानुसार हळूहळू कर्जाची परतफेड करू शकता. त्यामुळे एकाच वेळी मोठी रक्कम भरण्याचा ताण येत नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर या योजनेत व्यवसायासाठी कर्जाची सुविधा मिळते, त्यावर 35% पर्यंत सबसिडीचा लाभ मिळू शकतो आणि उर्वरित कर्जाची परतफेडही तुमच्या सोयीनुसार ठरवलेल्या कालावधीत हप्त्यामध्ये करता येते. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरू शकते. आता जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज कसा करायचा. या योजनेसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करता येतो. अर्ज करताना आधार क्रमांक, अर्जदाराचे नाव, व्यवसायाचे नाव, व्यवसायाचा पत्ता, आवश्यक माहिती भरावी लागते. यानंतर आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करावी लागतात. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्ज अंतिम स्वरूपात सादर केला जातो. अर्ज केल्यानंतर पुढे काय होते? ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यानंतर तो संबंधित जिल्हा उद्योग केंद्राकडे पाठवला जातो. त्यानंतर काही दिवसांमध्ये अर्जाची तपासणी केली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर अर्जदाराच्या ईमेलवर मंजुरीचे पत्र पाठवले जाते. हे पत्र आणि ऑनलाईन अर्जावेळी अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या प्रती संबंधित बँकेत जमा कराव्या लागतात. यानंतर पुढील कर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही योजना का महत्त्वाची आहे? फक्त मासिक आर्थिक मदतीवर किंवा पेन्शनवर अवलंबून राहणे अनेकांसाठी पुरेसे ठरत नाही. नियमित उत्पन्नासाठी स्वतःचा व्यवसाय असणे अधिक फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच छोट्या प्रमाणात का होईना पण स्वतःच्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. या योजनेमुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळू शकते आणि त्यासोबतच सबसिडीचा लाभही मिळतो. आता जाणून घेऊया कोणत्या कोणत्या व्यवसायासाठी विचार करू शकता.
तुम्ही आवडीप्रमाणे आणि उपलब्ध संधीप्रमाणे अनेक पर्याय निवडता येतात. उदाहरणार्थ वडापाव सेंटर, स्टेशनरी, सायबर कॅफे, CSC सेंटर, MSID सेवा केंद्र, कपड्यांचे दुकान, इलेक्ट्रिकल दुकान, प्लंबिंग व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, गाई म्हशी पालन अशा कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उभारण्यासाठी या योजनेचा उपयोग करता येऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच CMEGP कर्ज योजना याबद्दल सविस्तर माहिती पाहिली. या योजनेत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करता येतो. व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या भांडवलावरही 35% सबसिडीचा लाभ मिळू शकतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित बँकेमार्फत पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाते. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या पात्र नागरिकांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, रोजगाराच्या संधी आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील आणि नवीन महत्त्वाच्या अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.